मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन म्हणतो, मम्मा मला आजच्या दिवस डबा मिळणार आहे की नाही. त्यावरती कल्पना म्हणते की ते मला माहीत नाही, ते तुझ्या बायकोला तू विचार. तेवढ्यातच तेथे विमल येते आणि म्हणते की सायलीताईंनी मगाशीच डबा भरून ठेवला होता. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो. मी थँक्यू म्हणून सायलीकडे पाहतो. तेव्हा तो कल्पनाला म्हणतो, मम्मा तुझ्या सुनेने ठरवलं आहे की अजिबात त्यांचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचता कामा नये, जरा समजून सांग. तेव्हा कल्पना म्हणते, हो का, असं आहे का. मग ते तुम्ही तुमचं पहा, कारण नवरा बायकोमध्ये थोडी भांडणं तर व्हायलाच हवीत, म्हणजे संसारातील गोडवा टिकून राहतो. अर्जुन सायलीकडे पाहत राहतो. सायली मात्र नजर दुसरीकडे करते. त्यानंतर अर्जुन आता कामावर जातो. दुसरीकडे प्रिया म्हणते, खरंच तुम्हाला प्रतिमा दिसली का. तेव्हा नागराज म्हणतो की हो दिसली होती, आता जर ती घरी आली तर वाटोळच होणार सर्व. वेळी प्रिया म्हणते, रविराजला आपण जसं घोळात घेतलं, आपल्या बाजूने करून घेतलं, तसं आपण त्या प्रतिमालाही घेऊयात, तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय. तेव्हा नागराज म्हणतो, अगं ती एका मुलीची आई आहे, एका हळव्या झालेल्या बापाला फसवायला आपल्याला वेळ लागला नाही ते ठीक आहे, परंतु एका आईला आपण फसवणार तरी कसं. अगं ती तर तुला क्षणामध्ये ओळखेल की तू मुलगी नाहीये तिची म्हणून. दादा आपलं सर्व काही ऐकतोय, कारण तो बायकोच्या विराहात आहे. जर प्रतिमा वहिनी पुन्हा आली ना तर दादासारखं प्रतिमाचंच ऐकणार, प्रतिमाच्याच मागे पुढे करत बसणार, आपलं सर्व प्लॅन फेल होणार, असं नागराज आता शंका व्यक्त करतो. त्यावरती प्रिया म्हणते, म्हणजे रविराजची प्रॉपर्टी हडप करण्याचा डाव आपला गेला म्हणायचा. तेव्हा नागराज म्हणतो, हो, आपल्याला ती फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही रविराजच्या प्रॉपर्टीमधील. त्यावरती प्रिया आता डोक्यालाच हात लावते, ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते. त्यापुढे नागराज म्हणतो, अजून एक सिक्रेट तुला सांगायचंच राहिलं, ज्या दिवशी आम्ही ॲक्सिडेंट घडवून आणला त्यावेळी खात्री करण्यासाठी आम्ही दोघे म्हणजे महिपत आणि मी गेलो होतो, हे तिघेही जागीच ठार झाले की काय ते पाहायला. ते दोघेही फक्त बेशुद्ध होते. आत्ता मला समजतंय, आत्ता कन्फर्म होतंय की प्रतिमा वहिनीसुद्धा तेव्हा जिवंत होती, आणि जर प्रतिमा वहिनीने तेव्हा बेशुद्ध होण्याचं नाटक केलं असेल आणि आम्हाला पाहिलं असेल तर मग काय करायचं, अशी नागराजला आता खूप भीती वाटू लागते. त्यावरती प्रिया म्हणते, म्हणूनच तर प्रतिमा पनवेलमध्ये राहून काहीतरी सत्य शोधण्याचा प्रयत्न तर करत नसेल. त्यावरती नागराज म्हणतो, मलाही तशीच आता भीती वाटायला लागली आहे. आता जोपर्यंत प्रतिमा वहिनी आपल्याला भेटत नाही, तोंडून आपण सत्य ऐकत नाही, तोपर्यंत आपण अजूनही धोक्यातच आहोत, परंतु सत्य समजल्यानंतर काहीतरी करता येईल. जर दादाला तिने आपल्या अगोदर सर्व सत्य सांगितलं तर मग आपलं काही खरं नाही, मग आपल्या हातून ती प्रॉपर्टी गेली, आयुष्यभर आपल्याला जेलमध्ये चढावं लागेल. त्यावरती आता प्रिया म्हणते, मला जेलमध्ये जायचं नाहीये, तुम्ही काहीही करा आणि प्रतिमा घरी येता कामा नये. तेव्हा नागराज विचार करत राहतो. दुसरीकडे कुसुम ही स्टूलवर चढते आणि एक डबा काढण्याचा प्रयत्न करते. तिचा हात तिथपर्यंत पोहोचतच नसतो, त्यामुळे ती अजून उंच टाचा करते. तेवढ्यातच संध्या तेथे येते आणि म्हणते, अहो कुसुमताई, थोडी साखर मिळेल का. कुसुम म्हणते की हो. तर आता कुसुम साखरेचा डबा काढत असताना ती जोरातच पाय घसरून स्टूलवरून खाली पडते, त्यामुळे कुसुमच्या उजव्या हाताला मार लागतो. ती आता खूपच घाबरते आणि म्हणते की बापरे, आता काय करायचं. तेव्हा संध्या म्हणते की काय करू, आपण डॉक्टरांकडे जायचं का, मी डॉक्टरांना फोन करून बोलवू का घरी. त्यावरती कुसुम म्हणते, नको, तुम्ही सायलीला कॉल करा, म्हणजे सायली इकडे येईल. तेव्हा ठीक आहे असं संध्या म्हणते. इकडे कल्पना आता सायलीला म्हणते, अगं पुरुष खूप हट्टी असतात, कारण आमचं लग्न झालं तेव्हा हे खूप हट्टी होते, त्यांना समजावून सांगितल्यावर तेच मला उलट सॉरी म्हणायचे, नाहीतर मी एकटीच रडत बसायची. आता तू सुद्धा अर्जुनला तसंच समजावून सांग, म्हणजे तुमच्यामधील वाद मिटतील. तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर फोन येतो. तो फोन संध्याचा असतो. ते सायली कॉल रिसीव्ह करते आणि विचारते, कोण आहात. तेव्हा संध्या तिची ओळख सांगते आणि म्हणते, सायली, मी कुसुमताईंच्या शेजारी राहते, अगं त्यांना थोडं लागलंय उजव्या हाताला. सायली आता खूप घाबरते आणि विचारते, कसं काय. तेव्हा संध्या ही घडलेला प्रकार सांगते. सायली म्हणते, त्यांना तुम्ही दवाखान्यात घेऊन जा, मी आलेच थोड्या वेळात. तेव्हा ठीक आहे असं म्हणून संध्या फोन ठेवते. संध्या आता कुसुमची काळजी घेत असते. तर दुसरीकडे कल्पना विचारते, काय गं झालं सायली. तेव्हा कुसुमताई स्टूलवरून पडली, मी जाऊ का आई तिकडे, कारण आजच्या दिवस मला तिकडेच राहावं लागेल. तेव्हा कल्पना म्हणते, हो अगं विचारतेस काय, पण येऊ का तुझ्याबरोबर. त्यावरती सायली म्हणते की नको आई, इथे जरा लक्ष द्या. तेव्हा ठीक आहे असं आता कल्पना म्हणते.
दुसरीकडे अर्जुन आता पुन्हा घरी येत असतो, कारण त्याची फाईल तो विसरलेला असतो. आता सायली कॉल रिसीव करणार नाही ही गोष्ट त्याला माहीत असते, म्हणून तो म्हणतो आता मी सुद्धा त्यांना अजिबात कॉल करणार नाही, कारण त्या हट्टी आहे तर मी सुद्धा 2 हट्टी आहे. सायली आता तयार होते आणि बाहेर येऊन रिक्षात बसून तेथून कुसुमकडे निघते. तेवढ्यातच अर्जुनची गाडी आता तेथे येते. अर्जुन देखील घरात जातो. तर दुसरीकडे कल्पना आणि विमल या दोघीही कुसुमचा हात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतात. तर आता सायलीची बॅग भरायची असते, म्हणून कल्पना म्हणते अगं तो हात फ्रॅक्चर झाल्याचा पट्टा आहे माझ्याकडे, चल आपण दोघीही तो शोधूयात, माझ्याच रूममध्ये आहे तो कपाटावर. ठीक आहे असं म्हणून दोघीही आता लगेच रूमकडे जायला निघतात. पुढे जात असताना त्यांना अर्जुन दिसतो. तेव्हा अर्जुन आता का आला असेल असं आता कल्पना हळूच विमलाला विचारते. तेव्हा सायलीच्या शोधातच आला असेल असं कल्पना म्हणते. त्यानंतर अर्जुन हा समोर पाहतो तर तिथे सायली नसते, घरात कुणीही नसतं. तो इकडे तिकडे त्या सर्वांना शोधतो, परंतु कुणीही नसल्यामुळे तो आता रूममध्ये जातो. आता रूममध्ये देखील सायली नसते. तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं की कुठे गेली असेल ही. दुसरीकडे कल्पना आणि विमल या दोघीही रूममधून बाहेर येतात आणि अर्जुन नक्की काय करतोय हे पाहतात. तेव्हा अर्जुन हा बाथरूममध्ये पाहतो तर तेथेही सायली नसते, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटतं. तर दुसरीकडे नागराज हा खूपच घाबरलेला असतो. तो म्हणतो की महिपत आता आपण बर्बाद होणार, आपण जेलमध्ये जाणार. ही प्रिया देखील आता खूप घाबरलेली असते. ती पण म्हणते आता आपण आयुष्यभर जेलमध्ये जाणार. साक्षी म्हणते आता सर्व काही संपलं आहे. तेव्हा महिपत म्हणतो हे पहा नागराज शेठ, तुम्ही जरा गप्प बसा असं म्हणून तो सर्वांवरच ओरडतो. तेव्हा तो एक सिक्रेट ओपन करतो. तो म्हणतो की जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता तेव्हा पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला, मग आपण दोघेही तेथून पळालो, धूम ठोकली, परंतु मला काही चैन पडेना म्हणून मी पुन्हा त्या जागेवर गेलो. तेथे रविराज नव्हताच आणि ती सायलीसुद्धा नव्हती, पण प्रतिमा होती ना, ती आपली धडपडत त्या दरीतून वर चढण्याचा प्रयत्न करत होती. खूप जखम झाली होती. तिथे गेल्यानंतर तिची परिस्थिती पाहिली. ती वाचवा वाचवा असं गयावया करत होती, माझ्यासमोर हात जोडत होती. परंतु तेथे जेव्हा गाडीने पेट घेतला होता तेव्हा तेथे असणारं जळतं लाकूड मी उचललं आणि तिचा चेहरा जाळून टाकला. हे सत्य ऐकताच आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा प्रिया म्हणते काय तुम्ही प्रतिमाचा चेहरा जाळलात? महिपत म्हणतो की हो. नागराज म्हणतो तू अगोदर मला हे का नाही सांगितलंस? तेव्हा तो म्हणतो सिक्रेट अशी लवकरात लवकर ओपन करायची नसतात, अशा एकेका टप्प्याने ती सांगायची असतात. तेव्हा आता साक्षी म्हणते मग आपण का टेन्शन घेतोय, आपण बिनधास्त राहायला पाहिजे. इकडे सायली ही रिक्षातून चाललेली असते. तेवढ्यातच तिला कुसुमचा फोन येतो. तेव्हा कुसुम म्हणते मी डॉक्टरांकडून आली आहे, तू डायरेक्ट घरी जा. तेव्हा सायली म्हणते नको, मी तुला घ्यायला येते ना डॉक्टरांच्या तेथे. तर आता कुसुम म्हणते नको, कविताताई एकट्याच घरी असतील, त्यांना पुढे जाऊन सांग, नाहीतर त्या घाबरतील उगीच. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते. दुसरीकडे फाईल घेऊन अर्जुन आता निघालेला असतो. त्याला सायली कुठेच दिसत नसते, म्हणून तो विमलाला मुद्दाम म्हणतो मला कॉफी पाहिजे. विमल म्हणते हो घेऊन येते ना लगेच. तर आता अर्जुन विचारतो दुसरं कुणी नाही आहे का कॉफी बनवायला? ही कल्पना विचारते अर्जुन मी कॉफी बनवून देऊ का? अर्जुन म्हणतो की नको. ही कल्पना म्हणते अरे तू तरी थोडं समजून घ्यायचं, आता सायली निघून गेली. तेव्हा अर्जुनला आता धक्काच बसतो. मित्रांनो पुढील भागामध्ये कल्पना सायलीला व्हिडिओ कॉल करते आणि म्हणते बाकीच्यांचं माहीत नाही, परंतु मला करमतच नाही आहे. तेव्हा अर्जुन सारखा आता कल्पनाच्या मागे पुढे करत असतो. कल्पना विचारते काय रे तुला बोलायचं का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मम्मा मला कुणाशीही बोलायचं नाही. तर सायली आता आपला चेहरा दुसरीकडे वळवते. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.